ह्या पद्धतीने आम्ही जो कट केलेला पाला होता तो आम्ही एका सरीमध्ये घातलेला आहे आणि एक सरी गॅप ठेवलेली आहे। तर ह्या पद्धतीने एका सरीमध्ये पाला, एका सरीमध्ये गॅप आणि एका सरीमध्ये पाला, ह्या पद्धतीने एक सरी गॅप करून आम्ही पाला भरलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपण जैविक खत तयार करण्यासाठी ह्या पद्धतीने पाला भरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आम्ही आता पाला भरल्यानंतर वेस्ट डिकंपोजरच्या मदतीने आम्ही हा पाला कुजवणार आहोत आणि ह्या पाल्यामधून आम्ही जे आवश्यक न्यूट्रिएंट आहेत, घटक आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, ही सर्व घटक आम्ही पुन्हा ऊस शेतीमध्ये वापरणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण पाला कट केल्यानंतर ह्या पद्धतीने आपण एक सरी सोडून एक सरी आपण ह्या पद्धतीने पाला भरून घ्यावा। त्यानंतर वेस्ट डिकंपोजरच्या मदतीने आम्ही हा पाला एक जैविक खत ह्या पद्धतीने तयार करणार आहोत। तर हा दुसरा स्टेप आहे खोडवा मॅनेजमेंट मध्ये। तर पहिल्या स्टेप मध्ये जे पाला होता छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत पाल्याचे, त्यानंतर हा दुसरा स्टेप आपण फॉलो करावा। तर पहिल्या स्टेपची माहिती लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर त्या पद्धतीने आपण पाला बुकना करून घेऊन त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या पद्धतीने एक सरी सोडून एक सरी आपण ह्या पद्धतीने भरून घ्यावी।